जय शिवराय मित्रांनो, आज आपण महत्त्वपूर्ण अशा 50 मार्कांची टेस्ट बघणार आहोत, ज्यामध्ये सामान्य ज्ञान 15 प्रश्न, सामान्य विज्ञान 15 प्रश्न, व्याकरणाचे 15 प्रश्न आणि चालू घडामोडीवरील 5 प्रश्न असे टोटल 50 मार्कांचे आपण टेस्ट घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला टार्गेट आहे 45. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, आजचा पहिला भाग बघू. सामान्य ज्ञान. पहिला प्रश्न आहे, इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर विष्णुशास्त्री पंडित. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहाला कोठून प्रारंभ केला? तर साबरमती येथून. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न आहे, चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली होती? चापेकर बंधूंनी खालीलपैकी कोणाची हत्या केली होती? तर रँडची. चापेकर बंधूंनी रँडची हत्या केली होती. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, पाचवा प्रश्न, महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे होते? तर नागपूर येथे. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होते. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. सहावा प्रश्न, भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली आहे? महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. भारतासाठी मिश्र अर्थव्यवस्थेची शिफारस सर्वप्रथम कोणत्या योजनेत करण्यात आली? तर बॉम्बे योजनेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. सातवा प्रश्न आहे, भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली? भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना कधी झाली? याचं उत्तर होईल 1 जानेवारी 1982 साली. भारतीय निर्यात आयात बँकेची स्थापना झाली आहे 1 जानेवारी 1982 ला. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले? 14 बँकांचे राष्ट्रीयकरण कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले? तर 4थ्या पंचवार्षिक. लक्षात घ्या मित्रांनो, 14 बँकांचे राष्ट्रीयकरण 4थ्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आले. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर जिल्हाधिकारी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? चलनवाढीमुळे कोणाला फायदा होतो? तर ऋणकोला. चलनवाढीमुळे ऋणकोला फायदा होतो. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? IMP प्रश्न मित्रांनो. 50 मार्कांची महत्त्वपूर्ण अशी टेस्ट आपण घेत आहोत. आपला स्कोर कमेंट करून सांगायचे आहे लास्टला. खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात? तर गाविलगड. गाविलगड डोंगर रांगा अमरावती जिल्ह्यातून जातात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर 3रा. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहेत? मैकल पर्वतरांगा कोणत्या राज्यात आहे?
तर छत्तीसगड राज्यात. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. मैकल पर्वतरांगा छत्तीसगड राज्यात आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न प्रश्न करून घ्या. हा रिपीट होऊ शकतो यावर्षी. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? खूप वेळा हा प्रश्न रिपीट झाला आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ओडिसा राज्यात. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? 2023 साली विचारलेला प्रश्न, सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर पश्चिम बंगालमध्ये. सुंदरबन हे राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगालमध्ये आहे. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी. चलो चलो दिल्लीची घोषणा दिली आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आता GSचे म्हणजे की सामान्य विज्ञानचे प्रश्न चालू होत आहेत. 15 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात? तर मेद. ऊर्जेचा राखीव साठा म्हणून ओळखतात मेदाला. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे, अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधी विकार आहे? अल्झायमर हा कोणत्या अवयवासंबंधी विकार आहे? तर मेंदू. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा कृत्रिम बदल म्हणजे काय? सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा कृत्रिम बदल म्हणजे काय? तर उत्क्रांती. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. चौथा प्रश्न, उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला? IMP प्रश्न करून घ्या मित्रांनो. उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला आहे? तर चार्ल्स डार्विन. उत्क्रांतवादाचा सिद्धांत मांडला आहे चार्ल्स डार्विन. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पाचवा प्रश्न आहे, बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर जीवनसत्व बी. लक्षात घ्या मित्रांनो, बेरी हा आजार जीवनसत्व बी या अभावामुळे होतो. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणते? तर निकोटीन. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती अनावृत्तबीजी वनस्पती आहे? खालीलपैकी कोणती अनावृत्तबीजी वनस्पती आहे? तर मोरपंखी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते असते? स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ कोणते असते? तर सोडियम क्लोराईड. स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ आहे सोडियम क्लोराईड. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते?
चला मित्रांनो, कमेंट करून सांगा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? तर उत्तर आहे सायट्रिक आम्ल. लिंबामध्ये सायट्रिक आम्ल असते. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, कार्बनचा अणुअंक किती आहे? IMP प्रश्न. तुम्हाला सर्व अणुअंक माहीत पाहिजे. कार्बनचा अणुअंक किती आहे? तर 6. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला काय आहे? तर Hg. मर्क्युरीचा केमिकल फॉर्म्युला आहे Hg. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, फेरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न रिपीट झाला आहे 2 वेळा. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर सममूल्यभार. फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम सममूल्यभाराशी संबंधित आहे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता किती आहे? मोस्ट IMP प्रश्न, भारतामध्ये प्रत्यावर्त विद्युतधारेची वारंवारता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 50 हर्ट्झ. 50 Hz याला हर्ट्झ म्हणतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते बल होय? विश्वातील सर्व वस्तूंवर कार्य करणारे बल म्हणजे कोणते बल होय? तर गुरुत्व. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आता व्याकरणाचे 15 प्रश्न होणार आहेत. सर्वांनी कमेंट करून उत्तर सांगायचे आहे. चला, पहिला प्रश्न आहे, वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. हात धरणे. चला मित्रांनो, हात धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हात धरणे म्हणजे वरचढ ठरणे. हात धरणे म्हणजे वरचढ ठरणे. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न आहे व्याकरणाचा, कानामागे टाकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. कानामागे टाकणे म्हणजे काय? तर दुर्लक्ष करणे. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? उदार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर कंजूस. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न, वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? वल्लरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे सांगा. तर वल्लरी म्हणजे लता. वल्लरी या शब्दाचा समानार्थी अर्थ शब्द आहे लता. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढील प्रश्न आहे, खारीक या शब्दाचे अनेक वचन काय आहे? चला मित्रांनो, कमेंट करून सांगा. सोपा प्रश्न आहे. खारीक या शब्दाचे अनेक वचन काय आहे? खारीक या शब्दाचे अनेक वचन काय आहे? तर खारका. ऑप्शन 4 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, चतुर या शब्दाचे भाववाचक नाम करा. चतुर या शब्दाचे भाववाचक नाम करा.
तर चतुरचे भाववाचक नाम आहे चातुर्य. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, शब्दांच्या जातीपैकी कोणती जाती विकारे नाही? शब्दांच्या जातीपैकी कोणती जात विकारे नाही? तर क्रियाविशेषण अव्यय. लक्षात घ्या मित्रांनो, क्रियाविशेषण अव्यय हे अविकारी जात आहे. चला मित्रांनो, पुढील प्रश्न पाहू. मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? IMP प्रश्न, रिपीट होऊ शकतो हा प्रश्न मित्रांनो. मराठी व्याकरणात वर्णमालेत एकूण किती स्वर आहेत? एकूण स्वर किती आहेत? तर 14. मराठी व्याकरणात एकूण 14 स्वर आहेत. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, शब्दांच्या एकूण जाती किती आहेत? शब्दाच्या एकूण किती जाती आहेत? तर 8. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न, ऱ्हस्व स्वरांचा उच्चार कसा असतो? चला मित्रांनो, तुमच्यासाठी हा होमवर्क क्वेश्चन आहे. कमेंट करून याचं उत्तर तुम्ही सांगायचे आहे. बघू किती लोक या प्रश्नाचं उत्तर देतात. ऱ्हस्व स्वराचा उच्चार कसा असतो कमेंट करून सांगा. ऑप्शन तुमच्या समोर आहेत. चला पुढील प्रश्न पाहू. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? तर वर्ण म्हणतात. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. ऑप्शन 1 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, खेळाडूंचा संघ तसा साधूंचा काय? सोपा प्रश्न आहे मित्रांनो. खेळाडूंचा जसा संघ असतो तसा साधूंचा काय असतो? तर जथ्था. लक्षात घ्या मित्रांनो, खेळाडूंचा संघ तसा साधूंचा जथ्था असतो. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर आनंद यादव. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. पुढचा प्रश्न आहे, माकडांचा खेळ करणारा. चला मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, कमेंट करून सांगा. माकडांचा खेळ करणारा कोण असतो? तर मदारी. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी दिलेल्या योग्य शब्द ओळखा. अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहासाठी खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर लंकेची पार्वती. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत चालू घडामोडीवरील 5 प्रश्न. तर चालू घडामोडीवरील पहिला प्रश्न आहे, ओपन एआयचे पहिले भारतातील ऑफिस कोठे सुरू होणार आहे? ओपन एआयचे पहिले भारतातील ऑफिस कोठे सुरू होणार आहे? तर नवी दिल्ली येथे. ऑप्शन 2 आपलं बरोबर उत्तर होईल. दुसरा प्रश्न, एशिया कप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? एशिया कप 2025 कोणत्या देशाने जिंकला आहे? तर भारत. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. तिसरा प्रश्न, नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे? नुकतेच मुंबईतील कोणत्या पुलाचे नाव बदलून सिंदूर पूल असे ठेवण्यात आले आहे? तर कर्नाक पूल.
पुढचा प्रश्न, ICCचा नवीन CEO कोण निवडण्यात आला आहे? ICCचा नवीन CEO कोण निवडण्यात आला आहे? तर संजय गुप्ता. पुढचा प्रश्न आहे, लास्ट प्रश्न, एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाची स्थापनेची घोषणा केली आहे? एलॉन मस्क यांनी कोणत्या नवीन राजकीय पक्षाच्या स्थापनेची घोषणा केली आहे? तर अमेरिका पार्टी. ऑप्शन 3 आपलं बरोबर उत्तर होईल. मित्रांनो, आपली 50 मार्कांची टेस्ट कंप्लीट झाली आहे. तुम्ही कमेंट करून आपला स्कोर सांगायचा आहे. तसेच आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा.